सह्याद्रीच्या कुशीत जिथे प्रत्येक पाऊल धाडस मागतं आणि प्रत्येक वळण इतिहास सांगतं, खाली खोल दर्या, वर मोकळं आकाश आणि मध्ये फक्त एक अरुंद वाट, जिथे चुकायला जागा नाही आणि घाबरायला वेळ नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोहगडाच्या सर्वात नेत्रदीपक भागावर, म्हणजेच विंचूकड्यावर. मित्र हो, तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असाल, लोहगडाचं सर्वात विहंगमय दृश्य म्हणजे लोहगडाचा असलेला विंचूकडा. आणि आज आपण पूर्णपणे या विंचूकडा एक्सप्लोर करणार आहोत. आपण जे विंचूकड्याचं टोक आहे तिथपर्यंत आपण पूर्णपणे ट्रेक करत जाणार आहोत. त्याचबरोबर आपण संपूर्ण माहिती आहे या विंचूकड्याची, कशाप्रकारे तुम्ही ट्रेक करत जाऊ शकता. त्याचबरोबर लोहगडाचा इतिहास आपण पहिल्या भागामध्ये एक्सप्लोर केला आहे. ते माकड आलेलं आहे ऑलरेडी. इथे मॅगी शिल्लक जरा ॲक्शन घ्यावी लागेल. इथे मोठा स्कॅम झालेला आहे. इथे आम्ही जस्ट इथे मॅगी बनवलेली, हा समोर विंचूकडा आहे. तर विंचूकड्याची इथे मॅगी बनवलेली आहे, पण आता इथे माकड आला आहे, तो पाठीच लागला आहे. त्याला काय करण्यास काय जात नाही. तर इकडे जर तुम्ही आलात तर नक्कीच मित्रांनो, इथे काही खायच्या वस्तू आहेत. हा बघा येतो, ह्याला काय करू आता समजा. तो मॅगीवर सध्या ताबा घेण्यासाठी येतोय, पण मी काय मॅगीवर ताबा घेऊन देणार नाही त्याला. लोहगड सिरीजच्या पहिल्या भागात आपण त्याचे प्रमुख प्राचीन दरवाजे बघितले आहेत, ज्याच्यामध्ये गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महाद्वार असे 4 दरवाजे आपण पूर्णपणे एक्सप्लोर केले आहेत. आता त्यानंतर आपण वरती आल्यानंतर काही पाण्याची टाकी सुद्धा आपल्याला पाहायला भेटली होती, ती सुद्धा आपण पहिल्या भागात एक्सप्लोर केली आहेत. आता दुसऱ्या भागामध्ये आपण किल्ले लोहगडाचा विहंगमय दृश्य आपल्याला समोर दिसतोय, तो म्हणजे सोशल मीडियावर सुप्रसिद्ध असलेला हा किल्ले लोहगडाचा विंचूकडा. मित्रांनो, किल्ले लोहगड हा तुम्हाला माहीत असेल एक मध्यम श्रेणीतील ट्रेकिंग किल्ला आहे. त्यामुळे तुम्ही किल्ले लोहगडावर मिनिमम पाऊण ते 1 तासामध्ये तुम्ही किल्ले लोहगडाच्या माथ्यापर्यंत पोहोचता. म्हणजे तुम्ही किल्ले लोहगडाचे एक दरवाजाची शृंखला पार करत किल्ले लोहगडाच्या महादरवाजापर्यंत आलात. त्याच्यानंतर तुम्ही टॉप पोझिशनला असणार आहात, जिथे तुम्हाला अनेक पाण्याची टाकी भेटतील. त्याचबरोबर त्र्यंबक तलाव आहे, महादेवाचं मंदिर आहे, जे आपण पहिल्या पार्टमध्ये एक्सप्लोर केलं आहे. तो पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा, मी त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, लोहगड किल्ल्याची पहिला पार्ट. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण हा किल्ले लोहगडाचा विंचूकडाचा ट्रेक पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही जर लोहगडावर येत असाल तर तुम्ही विंचूकडावर जाण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण हा ट्रेक आपल्याला तितका डिफिकल्ट पाहायला भेटत नाही, परंतु जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल तर तितकाच थोडा डिफिकल्ट म्हणता येईल. कारण याच्या ज्या वाटा आहेत थोड्या अरुंद आहेत, त्यामुळे घसरण होण्याची मोठी शक्यता आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी किल्ले लोहगडाकडे तुम्ही जाता त्यावेळी आम्ही हे जे पॉईंट कॅप्चर केले आहेत ते विंचूकडाच्या व्ह्यू पॉईंटवरून केले आहेत, आणि तिथूनच एक वाट जाते खाली, ज्याच्यामध्ये थोडा डिफिकल्ट ट्रेक पाहायला भेटतो. तर तिथून तुम्ही जाणं इग्नोर करा. इथून आपल्याला एक दुसरी वाट पाहायला भेटते, लेफ्ट साईडून. तिथून तुम्ही इथून समोर दिसाय लेफ्ट साईडवरून जी ट्रेकर्स येत आहेत, तिथून तुम्ही तो थोडा इझी ट्रेक आहे, तिथनं तुम्ही या विंचूकड्याच्या जाणारा मार्ग तुम्ही सरळ जाऊ शकता. आता विंचूकड्याबद्दल तुम्हाला माहीतच असेल, लोहगडाचा सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे विंचूकड्याकडे पाहिलं जातं. हा अरुंद आणि एक उंच सुलका किल्ल्याच्या मुख्य भागातून पुढे गेला असून त्याचा आकार विंचवाच्या नागेसारखा आपल्याला पाहायला भेटतो. आता आपण व्हिडिओमध्ये बघताय. त्याचबरोबर नैसर्गिकरित्या घडलेली ही भौगोलिक रचना संरक्षणाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची होती. मित्रांनो, विंचूकड्याचं तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, त्या स्ट्रक्चरवरच आपल्याला पाहायला भेटतंय की इथून आपल्याला जवळपास असलेला प्रदेश आपल्या कॅमेऱ्यातून कसा कॅप्चर झाला आहे. तर तिथे ज्यावेळी विंचूकड्याच्या मेन त्या बुरुजावर, जो समोर आपल्याला बुरुजावर आता थोड्या वेळात जाणार आहोत, त्या बुरुजावर तुम्ही उभे राहिलात की तिथून तुम्हाला सर्व प्रदेशावर टेहळणी करता येते, जेणेकरून एखादा शत्रू लोहगडाच्या परिसरात आला तो तितकाच टिपला जायचा. आणि यासाठी किल्ले लोहगडाचा हा विंचूकडा महत्त्वाचा होता मित्रांनो. आणि तुम्हाला माहीतच आहे, किल्ले लोहगड या लोहगडाचं नाव जागतिक युनेस्कोच्या यादीत ॲड झालं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. असेच आपले गडकिल्ले मित्रांनो महाराष्ट्रातच नाही, आपल्या जगाच्या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. आणि इथे बघितलं तर आपला ह्या सह्याद्रीचा नजारा आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून पारणं फेडतं मित्रांनो.
नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आत्ता आपण आहोत किल्ले लोहगडावर. तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असाल, लोहगड म्हटलं की समोर येतो तो विंचूकडा, आणि आत्ता समोर पाहतोय तो आहे विंचूकडा. आणि या विंचूकड्यावर एक अविस्मरणीय क्षण म्हणून आम्ही जस्ट आता मॅगी केलेली आहे. आपला छोटा गॅस पण आहे. आता तुम्ही मागे राजगड किल्ल्याचा सुद्धा व्हिडिओ बघितला असाल. तिथे पण आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे कॅम्पिंग करतो, जेणेकरून तिथे स्टे करून जे काही जेवण असेल ते पण तिथेच करतो, आणि जे काही महाराजांचे गडकिल्ले आहेत ते एक्सप्लोर करत असतो आपल्या चॅनलवर. तर आज आमचा प्लॅन होता मॅगीचा प्लॅन. तर आता आम्ही जस्ट विंचूकड्याच्या समोरच एकदम व्ह्यू तुम्ही बघतच असाल. आता तुम्ही बघितलात तर हा समोर व्ह्यू पाहताय तो आहे विंचूकडा, आणि विंचूकड्याच्या समोरच आपल्याला इथे आम्ही जस्ट छोटा गॅस लावलेला आहे, मॅगी शिजवलेली आहे. आणि हे असे अविस्मरणीय क्षण मित्रांनो गडकिल्ल्यांवर, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यां एक्सप्लोर करत आहोतच, त्याचबरोबर गडकिल्ल्यांवर कॅम्पिंग करून एक वेगळीच मजा असते ती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा एक्सप्लोर करत असतो. कारण यामागे आपण आपला राजगड किल्ल्यावरील कॅम्पिंगचा सुद्धा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. आणि आत्ता आपण जस्ट लोहगडावर कॅम्पिंग तर नाही आहे, अलाउड नाही आहे, तर आम्ही जस्ट आता म्हटलं की गॅस घेऊन जाऊया. मॅगी वगैरे असेल तर विंचूकड्यावर डायरेक्ट आपण तिथे सेटअप करूया त्याचा. पण सध्या टेंट नाही आणलेला आहे, फक्त मॅगी शिजवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत असेच अविस्मरणीय क्षण आम्ही नक्कीच एक्सप्लोर करतच असतो. त्याचबरोबर आमच्या जीवनातील काही अविस्मरणीय क्षण आम्ही वेधत असतो. तर नक्कीच मित्रांनो, आणि असं नाही की कोणत्याही प्रकारची इथे घाण किंवा नासधूस होईल. जोही कचरा असेल तो आम्ही आमच्या बॅगेतून परत घेऊन जातो, ज्या काही बॉटल्स वगैरे असतील, जेणेकरून तुम्ही जर गडकिल्ल्यावर आला तर बॉटल्स वगैरे आलात घाणविण तिथल्या कोणत्याही वास्तूला त्याची हानी होणार नाही, तिथे कचरा होणार नाही, याची नक्कीच मित्रांनो दक्षता घ्या. कारण गडकिल्ल्यांवर येतो त्यावेळी आपण सगळीकडे कचरा वगैरे फेकतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात हानी होते आणि आपल्या महाराजांच्या विचारांचा अपमान होतो मित्रांनो. तर ठीक आहे, आम्ही असं नाही जिथे जिथे कॅम्पिंग करू तिथे आम्ही सर्व जे काही आहे सामान कचरा वगैरे तो खाली घेऊन जातो, आणि नक्कीच एक गडकिल्ले एक्सप्लोर करत असतो, जेणेकरून आम्हाला एका दिवसात ते कवर होत नाही. म्हणून आम्ही स्टेचा ऑप्शन आहे, जेणेकरून, कारण भरपूर कमेंट्स असतात की इथे स्टे ऑप्शन अलाउड आहे का, पण ऑलरेडी नसतो. काही काही तुम्ही गिरिदुर्ग प्रकारात गेलात, तुंग असेल किंवा राजगड साईडला, त्या साईडला, तर त्या साईडला बघितलात तर त्या साईडला इथे माकड आलेलं आहे ऑलरेडी. इथे मॅगी शिजल्या, जरा ॲक्शन घ्यावी लागेल. मित्रांनो, आता इथे मोठा स्कॅम झालेला आहे. इथे आम्ही जस्ट इथे मॅगी बनवलेली, हा समोर विंचूकडा आहे, तर विंचूकड्याची इथे मॅगी बनवलेली आहे. पण आता इथे माकड आलाय, तो पाठीस लागलाय, त्याला काय करल्यास काय जात नाही. तर इथे इकडे जर तुम्ही आलात तर नक्कीच मित्रांनो इथे काही खायच्या वस्तू आहेत. हा बघा येतो, ह्याला काय करू आता समजत नाही. तिच्या अरे अरे तो मॅगीवर सध्या ताबा घेण्यासाठी येतोय, पण मी काय मॅगीवर ताबा घेऊन देणार नाही त्याला. त्याचा हट हट हो, दोघं जण आहे. उचला लवकर, लवकर उचला, लवकर उचला तुम्ही, भरा लवकर. हो लवकर भरा, लवकर भरा, लवकर भरा. दोघं जण आलेत, दोघं जण आलेत, लवकर लवकर भरलेत का? तुम्ही हातात घेऊन पण नाही त्यांना, हाताला तो अटॅक करेल. थांबा मी तुम्ही ते त्यांना धरा. हड हड स्टिक आहे ना, स्टिक भरीन. हो वाटलं फिरता येते बघ, दोघं जण आले. हा भाऊ पाटणे येत आहेत, माझी बॅग घेतली, सगळी घेतली. व्हिडिओ हां हे असं आहे. हे बघा पाटणं फिरतोय, हे बघा हा बघा हा बघा पाटणं फिरतोय. आम्ही आता निघालेला आहे विंचूकड्यावरनं, कारण इथे हे बघा सारखं पाटणं येतोय, मॅगी खाऊन येतं. आम्ही निघालेला आहे आता, जस्ट ह्याने बॅग घेऊन निघालेला आहे वरच्या साईडला, पण तरी पण काय पाठी. हा बघा परत हड हड हड, हा आता मॅगी घेऊन निघालेला काय वसेल. हा बघा मागं लागलाय, हड हा बघ इकडे पण आलाय. हो चला, हो मस्कर नाही, मॅगी द्यायला आपली. दोघं जण दोन्ही साईडनं आलेत, दोन तर निघालेला. चला हो, ह्याचं काय चाललंय बघा. इथे एकतर माकड पाठीस लागलाय, आणि हे कार्टा खातंय, मॅगी खात जाते, ह्याच्या हातातनं वडून घेत नाही तोपर्यंत ह्याला समजदार नाही. काय आता बोलणं माणसाला ह्या ये.
मित्रांनो, किल्ल्याची भटकंती करत असताना काही गोष्टी खास करून सांगाव्याशा वाटतात. कारण आम्ही जेव्हा इथे आलो होतो त्यावेळी मॅगी खायला बसलो होतो तेव्हा अचानक आमच्या पाठीमागे ही काही माकडं आली होती आणि त्यामुळे इथं खाणं उघड्यावर ठेवणं किंवा निष्काळजीपणाने बसणं हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लोक किल्ल्यावर दारूच्या पार्ट्या वगैरे करण्यासाठी येतात, तर इथे हे करणं पूर्णपणे योग्य नाही आणि पूर्णपणे परमिशनसुद्धा नाही आहे. किल्ला ही आपली ऐतिहासिक वारसा आहे आणि हे पर्यटन स्थळ आहे, हा काही कोणताही पिकनिक स्पॉट नाही. आता शेवटी एकच गोष्ट सांगतो मित्रांनो, लोहगड किल्ल्यावर राहण्यास पूर्णपणे मनाई आहे. इथे तुम्ही स्टे नाही करू शकत. कोणत्याही प्रकारच्या पार्ट्या करण्यास सुद्धा सक्त मनाई आहे. आपण सगळ्यांनी मिळून हा किल्ला स्वच्छ, सुरक्षित आणि जतन करून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. एखादा भटका फोटो काढा किंवा इतिहास जाणून घ्या, पण नियम पाळा मित्रांनो. तर आजसाठी आपण इथेच थांबूया. पुढे मिळूच अशा आगळ्या वेगळ्या ब्लॉगमध्ये.